एक अतिशय धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला, ज्यानं मोठी खळबळ उडाली। बसमध्ये असं काही घडलं की लोकांनी थेट डोक्याला हात लावला। हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीनं हैदराबादहून मच्छलीपट्टणम इथं जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये स्लीपर सीट्स बुक केल्या। बुकिंग वेळी त्यांनी शेजारी सीट्स अगोदरच बुक करून ठेवल्या होत्या। दोघांनी सीट्स बुक करताना मोठा गेम केला आणि दोघांनी मुलींच्याच नावानं सीट बुक केल्या। यानंतर प्रवासी गाडीमध्ये चढले आणि घडलेला प्रकार चालकाच्या लक्षात आला। त्यानंतर थोडाही वेळ न घालवता चालकानं थेट यांच्याकडे येऊन चौकशी केली। चालकानं चौकशी करताच प्रेमी युगलांचा संताप बघायला मिळाला। उलट त्यांनी चालकासोबत अरेरावी करण्यास सुरुवात केली। चालकानं यावेळी वाद न वाढवता थेट त्यांना कंपनीच्या नियमानुसार ID नसल्यानं संबंधित सीटवर बसू देण्यास स्पष्टपणे नकार दिला। यावरून वाद टोकाला गेला। दोघांनी चालकासोबत प्रचंड वाद घातला आणि आम्ही दोघे शेजारीच बसणार असल्याचा आग्रही पकडला। मुळात म्हणजे बस चालकांना यांना नियम सांगणं त्यांना अजिबात पटलं नाही। त्यांनी डोक्यात मोठा प्लॅन ठरवूनच हे सीट्स त्या प्रकारे बुक केली होती। बस चालक आणि प्रेमी युगलांमधील वाद वाढल्याचं लक्षात येताच या दरम्यान काही प्रवाशांनी हस्तक्षेप केला। त्यानंतर काही वेळ वाद निवळल्याचं बघायलाही मिळालं। पण प्रियकराच्या डोक्यात प्रचंड राग होता। प्रेयसीच्या शेजारी न बसता आल्यानं तो संतापला होता। सुरुवातीला सर्वांना वाटलं की वाद संपला, पण प्रेयसीनं मच्छलीपट्टणम बस स्टँडला उतरताना आपल्या प्रियकराला म्हटलं की काहीही झालं तरी या चालकाला सोडू नकोस, कारण चालकामुळे तिला आपल्या प्रियकराच्या शेजारी बसता आले नव्हते। तो राग तिच्या मनात होता आणि उतरताना तिनं आपल्या प्रियकराला थेट सोडायचं नाही म्हटल्यानं प्रियकराच्या डोक्यात अधिकच राग गेला। यानंतर काय, मग आपल्या गर्लफ्रेंडला न सोडण्याचा आदेश दिल्यानंतर प्रियकरानं बस चालकावर जोरदार हल्ला केला। या हल्ल्यात चालक जखमी देखील झाला। या हल्ल्यानंतर चालक थेट पोलीस स्टेशनला पोहोचला। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून तपास केला जातोय। या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसत आहे।